संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल. गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून प्रक्रियेला सुरुवात. मंत्री संजय शिरसाटांच्या बॅगमध्ये नोटांचे बंडल. आयटीच्या नोटिशीनंतर हा व्हिडिओ माझ्याकडे आल्याचा संजय राऊतांचा दावा. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार. घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक. मंत्री उदय सामंत यांनी दिलं आश्वासन. मला मुख्यमंत्री करा. शिवसेना भाजपात विलीन करतो. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांची खोचक टीका. मराठ्यांची एकजूट तोडण्यात लक्ष घालण्याची मागणी केल्याचा आरोप. एकनाथ शिंदेंना अमित शहांचे आदेश पाळावेच लागतात. शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची शहांकडे तक्रार केली. राऊतांची टीका. भाजपाचे माजी पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल. खोटा गुन्हा दाखल झाला. कार्यकर्ता संपवण्याचा कार्यक्रम सुरू झालाय. कोंढरेंचा पोस्ट करत आरोप. लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का. माजी नगराध्यक्ष 3 विद्यमान नगरसेवक भाजपात जाणार. चाकूर पंचायत समितीचे 5 सदस्य भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंना पुन्हा डिवचलं. धर्मवीर चित्रपटात शिंदे यांनी आनंद दिघे यांचं चरण धुतल्याचं दाखवलं. तर गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे काल अमित शहा यांना भेटले. संजय राऊतांचा टोला. अंबादास दानवे मिलिंद नार्वेकरांची शंभूराज देसाईंसोबत बैठक. मिलिंद नार्वेकरांनी काल मराठी माणसांच्या घराचा मुद्दा उपस्थित केला. बाधित नागरिकांना घेऊन मिलिंद नार्वेकर विधान भवनात. खासदार निलेश लंके यांचं उपोषण. रस्ता रुंदी करण्याच्या कामाच्या दिरंगाईबाबत उपोषण. अहिल्यानगर शिर्डी महामार्गावरील 75 किलोमीटर रस्ता रुंदी प्रकरणी उपोषण. मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बोरिवलीमध्ये रोरो जेट्टी फेज 1 चे भूमिपूजन संपन्न. ब्राईट बस प्रकल्पाचं उद्घाटन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. तो व्हिडिओ माझ्या घरातील एवढे पैसे ठेवायला माझ्याकडे कपाट नाही का. व्हिडिओवर शिरसाटांचं प्रत्युत्तर. राऊतांचे हातपाय बांधून रुग्णालयात दाखल करा. शिरसाटांचं वक्तव्य. मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता भोंगा वाजतोय. तो भोंगा कधी बंद होणार. ध्वनी प्रदूषणावर चर्चा सुरू असताना अनिल पाटीलांचा संजय राऊतांना टोला. ध्वनी प्रदूषण आपण बंद करू शकतो, पण विचारांचं प्रदूषण बंद करता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. विनापरवानगी भोंग्याकरता पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार. फडणवीसांची सभागृहात स्पष्टोक्ती. तर भोंग्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या मागणीत तथ्य नाही. एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं प्रतिसाद दिला. उदय सामंतांचं वक्तव्य. फेक नरेटिव्ह कसा पसरवायचा काहींना अचूक समजला. गेल्या 3 वर्षांपासून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा डाव सुरू. संजय राऊतांच्या वक्तव्याला उदय सामंतांचं उत्तर. पिंपरी चिंचवड शहराला राजमाता जिजाबाई यांचं नाव द्या. उमा खापरे यांची विधान परिषदेत मागणी. शनी शिंगणापूरच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये. भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कारवाई केली जाणार. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव. कोणाचीही तक्रार न आल्यामुळे कारवाई करू शकत नाही. मारहाणीचा स्पष्ट पुरावा असतानाही गृहराज्यमंत्र्यांकडून गायकवाड यांची पाठराखण. गायकवाड प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी. दखलपात्र गुन्हा दाखल होत असेल तो करावा. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. कास्ट बेस रिझर्वेशन घेता येत नाही. जिथे उल्लंघन होत असेल तिथे कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा. मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांचा गोंधळ. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा होऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षांचं उत्तर. राज्यातील पानंद रस्त्यावर विधानसभेत चर्चा. 5 वर्षात राज्यातले सर्व पानंद रस्ते मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची मागणी. 1 महिन्यात मला अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू. मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर कचऱ्याचा ढीग. रोहिणी खडसे यांची ट्विट करत माहिती. विधिमंडळ परिसरातील कचरा काढण्याऐवजी त्यावर पांढरं कापड टाकलं. त्याप्रमाणेच राज्यातील समस्या सोडवण्याऐवजी दुसरे मुद्दे उपस्थित करून त्यावर पडदा टाकण्याचा सरकारचा प्रयत्न. रोहित पवारांचा विधिमंडळ परिसरात सरकारवर आरोप.
बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आले। तब्बल 12,500 सूचनांचा अभ्यास करून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं। तर मतदानाने मंजूर करण्यात आलं जनसुरक्षा विधेयक। जनसुरक्षा विधेयक लोकतांत्रिक प्रक्रियेविरोधात नाही तर केवळ नक्षलवादी आणि माओवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची माहिती। जनसुरक्षा विधेयकासाठी नियुक्त संयुक्त समितीत सत्ताधारी पक्षातील सदस्य अधिक विधेयकासाठी मांडलेल्या अनेक सूचनांची विधेयकात अंमलबजावणी केली नाही, रोहित पवारांची टीका। विधिमंडळ परिसरात दूध भेसळ भांडाफोड, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून परिसरात दूध भेसळीचा डेमो। दुधातल्या भेसळीवर तातडीनं तोडगा काढण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी, तर दूध माफियांवर कडक शिक्षा करण्याची सदाभाऊ खोत यांची मागणी। दूध डेअरीवाले शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळतात, दूध व्यवसायावर कडक कायदा करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। राज्यात दुधाच्या माध्यमातून नागरिकांना विष वितरित केलं जात असेल तर या संदर्भात संबंधित विभागांसोबत बैठक घेणार, आवश्यक असल्यास कायद्यात बदल करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पंकजा मुंडेंनी सभागृहात केलं कांदळवनाबाबतच्या मुद्द्यावर भाष्य। कांदळवनाचा प्रश्न मोठा असून सर्व संबंधित जिल्हाधिकारी याची बैठक बोलावली जाईल, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। अबू आझमींच्या हिंदीतून प्रश्नाला बावनकुळेंचं हिंदीतून उत्तर, बावनकुळेंचंही आझमींना हिंदीतून उत्तर पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 महिन्यांचे पैसे आलेले आहेत, विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही, राम कदम यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्समध्ये घाण, तर विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ सुरू आहे, मिलेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका, विजय वडेट्टीवारांची मागणी। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोराचा अशा आशयाची जितेंद्र आव्हाडांकडून घोषणाबाजी। गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये पोहायला जाणं बेतलं जीवावर, 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, नागपूरच्या लकडगंज परिसरातील घटना। सांगलीमध्ये महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचं कृष्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या कारभाराचा नोंदवण्यात आला निषेध। महावितरण विभागामार्फत पाठवले जाणारे संदेश हे मराठीतच असावेत, मनसेकडून महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन। साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठवत शाळा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। सोलापुरात अवैध गुटख्याच्या विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन, अवैध गुटख्याची माळ गळ्यात घालून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात आंदोलन। जालन्यात निवासी शाळांच्या अनियमिततेवर धनगर समाज आक्रमक, अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली, सरकारकडून तातडीनं कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल, आंदोलकांचा इशारा। सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीला अडथळा, वाहनधारक त्रस्त। पंढरपूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वारकाला संपन्न, तर हरिदास घराण्यात महाद्वारकाला करण्याची परंपरा 11 पिढ्यांपासून सोहळा साजरा करण्यात येतोय। राज्यभरातील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा, शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। दीड जावयाच्या भांडणामध्ये जावेच्या मुलाचा मृत्यू, दौंड तालुक्याच्या आंबेगाव मधील घटना, भांडण सोडवायला गेलं असता जावेजवळ असलेल्या मुलाला फटका, बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसल्यानं मृत्यू। दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज बैठक, मंत्री मंगल प्रभात लोढांनी बोलावली होती महत्त्वाची बैठक। मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची सभा, मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सभेत उठवणार आवाज, सरकारविरुद्ध जनलढा उभारण्याचा करणार निर्धार। शालेय विद्यार्थी शौचालय आणि बेसिंगमध्ये ताट धुवत असल्याचं वास्तव समोर, पनवेलच्या गणेश विद्या मंदिरमधील संतापजनक प्रकार, शाळेच्या मुख्याध्यापक यांचं तात्पुरत्या स्वरूपात निलंबन। सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावरील रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू, कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह, 2 महिने उलटले तरी रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.